नमस्कार मंडळी, आज आपण उपवासाचा एक छानसा पदार्थ बघणार आहे जो हेल्दी आहे आणि करायला एकदम सोपाही आहे। झटपट होणारा नाश्त्याचा किंवा उपवासाचा प्रकार तुम्ही याला म्हणू शकता, ज्याच्यामधून आपल्याला भरपूर सारी पोषण तत्व मिळणार आहे। सध्या आपल्या सगळ्यांचाच भर ह्याच्याकडे असतो की आपल्या घरातल्यांना किंवा मुलांना हेल्दी मिळावं। तर काय करायचं, राजगिरा जो बाजारात मिळतो तो आणायचा। आता मी इथे 1 वाटी राजगिरा घेतलेला आहे आणि त्याचं असं थोडंसं रवाळ असं पीठ दळून घेतलेलं आहे। डायरेक्ट तुम्ही बाजारातून राजगिऱ्याचं पीठ आणलं तरीही चालेल। कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये घरचं साजूक तूप मी एक 3 ते 4 चमचे वापरलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही भरपूर प्रमाणातही वापरू शकता, पण ते तोंडात असं तुपट लागलं की असं खायला मजा येत नाही, म्हणून मी जेवढं गरजेचं आहे तेवढंच तूप घेणार आहे आणि त्याच्यात हे आपण दळून घेतलेलं पीठ छान भाजून घेणार आहे। हे पीठ भाजायला कमीत कमी एक 10 ते 15 मिनटं तरी लागतात। पीठ मंद आचेवर छान असं वास येईपर्यंत भाजायचं, जास्त करपूनही द्यायचं नाही आणि मोठ्या गॅसवर बिलकुलही भाजायचं नाही। राजगिऱ्याचे फायदे असे आहेत की त्याच्यामध्ये B1, B5, विटॅमिन C असे अनेक प्रकारचे विटॅमिन असतात। त्याचबरोबर फायबर आणि पोटॅशियम भरपूर असल्यामुळं हृदय आणि पचनक्रियेला याची मदत होते। कॅल्शियमही ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात असतं। मधुमेहाच्या रुग्णांसाठी राजगिरा अगदी चांगला आहे। फायबर आणि अनसॅच्युरेटेड फॅट्स असल्यामुळं रक्तवाहिन्यातलं कोलेस्टेरॉल याच्यामुळं कमी होतं। आता याच्यामध्ये काय करायचं, आपण गरम पाणी घालायचं। आता समजा तुमचं एक मोठा कुंडा हे राजगिऱ्याचं पीठ आहे, तर तुम्हाला कमीत कमी 1.5 तेवढंच, म्हणजे जेवढं मेजरमेंट आहे तेवढ्याच प्रमाणात तुम्हाला इथे उकळलेलं पाणी वापरायचं आहे आणि याला वाफ देऊन हे छान पाणी त्याच्यामध्ये एक 2 ते 3 मिनटंच लागतात, कारण की पटकन पाणी शोषून घेतो राजगिरा। आयुर्वेदात राजगिऱ्याला रुचिवर्धक, रक्तशोधक, स्तन्यवर्धक आणि मलसारक म्हटलेलं आहे। आपण काय करायचं आहे, जेवढं राजगिऱ्याचं पीठ होतं तेवढाच किंवा त्याच्यापेक्षा अगदी थोडासा गूळ बारीक चिरून घ्यायचा आहे आणि तो ह्याच्यात मिक्स करून त्याला 1-2 मिनटं छान परतून द्यायचं आहे। आता हे जसं आपलं मिश्रण तयार झालं आहे तसा तो तयार होतो आणि ओळखून जायचं की आपला हलवा किंवा शिरा तयार आहे। त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत, त्याचबरोबर तुम्ही ह्याच्यामध्ये जायफळ आणि वेलदोडा पूडही घालायची आहे। मस्त असा तुमचा हेल्दी असा उपवासाचा मेनू तयार होतो। आणि काय होतं, मेन म्हणजे उपवासामुळे उष्णता, ॲसिडिटी ही वाढत असते, त्याचबरोबर अशक्तपणा आपल्याला जाणवतो। हे सगळं होऊ नये आणि भरपूर पोषण तत्व मिळावी यासाठी राजगिरा आपण खायचा आहे। या राजगिऱ्यापासून आपल्याला नेहमीच हेल्थ बेनिफिट मिळतात। अशा प्रकारे तुम्ही राजगिऱ्याचा शिरा किंवा हलवा करून पहा, कसा होतो हे कळवायला विसरू नका। लवकरच मी तुमच्यासोबत राजगिऱ्याच्या उपम्याचीही रेसिपी शेअर करत आहे। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।